मध्ये हर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7:30. सकाळी 5:30ला थंड पाण्याने आंघोळ गेली, जापरा एकदम खतरनाक. आणि आता इथे अनिलदास महाराज आहेत, ते संकल्प सोडवून घेतात की आपल्याबरोबर जे वाडीवाऱ्याचे मित्र आहे त्यांचा संकल्प करू, मग आपण पुढच्या प्रवासाला निघणार. सदमित्वा हवामहे हस्ते अक्षत पुष्पाणि गृहीत्वा, हातात फूल आणि अक्षता घ्या, हात में पुष्प अक्षत ले लो. गुरु प्रजाभ्यो भ्याज्ञः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. सोडा मैयाच्या बॉटलवर सोडा. नेत्रोटे बाबा आश्रम इथे जवळपास 11:30 वाजले असं दिसून असं 11:30 वाजता सकाळची पहिली भोजन प्रसादी आहे या ठिकाणी. अजूनही 5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर अजूनही बरेचसे जण आपल्याबरोबर जे होते ते आहेत, बघू. नमस्कार मित्रांनो, नर्मदे हर. सकाळपासून आता वाजले आहे 1:30 वाजलाय. आपण सकाळपासून जवळपास 14 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. थोडा वेळ आराम वगैरे केला. इथे सगळे परिक्रमावासी थांबलेले काय, मा रेवा फाउंडेशन, सच्चिदानंदजी महाराज, त्यागीजी बापू. ओंकारेश्वरपासून हे आहे 10 किलोमीटर अंतरावर. इथे बहुतेक चहा प्रसादीची व्यवस्था आहे. बघूया काय या ठिकाणी आपलं नाव नोंदणी होते आणि आपल्या ह्याच्यावर शिक्के देतात. श्री त्यागी बापूजी. वाजले 2:15. एक ठिकाणी ताक पिलो. आपले महाराज लोक चालले पुढे, मी राहिलोय मागे. अशा प्रकारचा रस्ता आहे. वातावरण मस्त झालेलं आहे, तसं काही अडचण नाही. नर्मदे. थंड पाण्यात कॉफी बनवून पितोय मी. थंड ब्लॅक कॉफी. हे सगळे परिक्रमावासी आपली मजा. नर्मदे हर. अलीपूरच्या अलीकडे मोरटक्क्याच्या पुढे कुठेतरी जंगलात आम्ही बसलेलो, थंड हवा खात. आता वाजले दुपारचे किती, 3-3:30 वाजले का? 3 वाजलेत. नर्मदे हर. नमो पार्वती पते. भरपूर झाले. शेत तुडवत आलो, काही जंगलात ना आलो. मजा आली. सगळे वेगवेगळे झाले होते, हरवले होते, परत एकत्र आले. वाटत नव्हतं आता भेटतील असं, कारण 1-2 किलोमीटरचा फरक होऊन गेला होता. पण सगळ्यांचे रस्ते एकत्र येऊन परत एकाच ठिकाणी आले. मी मागे होतो, पण मी चुकून पुढे येऊन गेलो शॉर्टकट मारून. बरोबर आहे का नाही? टाकून नाही आलो. मैयानी मला सांगितलं इकडून जा, मी इकडून आलो. फायनली आजचा प्रवास जवळजवळ 23 किलोमीटर करून आल्यानंतर आज कटार बाबा, हे सीताराम बाबा यांचं कटार गावातील कुटीर आहे, आश्रम, तिथे मुक्काम आहे आपला.
बघूया बाबाजींची परमिशन घेऊ. आणि मग आसन लावू. मस्त. या बाजूला खाली नर्मदा मैया आहे. सनसेट होतोय. फुल वाईब्स घेतोय मी. आजचा प्रवास 23 किलोमीटर. नर्मदे. सीताराम आश्रमात भोजन प्रसादी या प्रकारे कढी, खिचडी, टिकरी आणि बटाटे आणि बटाट्याची भाजी. महाराजांची इतकी कृपादृष्टी माझ्यावर बघा. महाराज माझं सगळं पुण्य काढून घेऊन राहिले बरं का तुम्ही. हा 23 किलोमीटर मी चाललो. अहो ठीक आहे, संताची सेवा करा. म्हणजे एका पायाचं पुण्य घेऊन घेताय हो तुम्ही असं. महाराज चुकीचं आहे. बघा बा आता घ्या माझं पुण्य तुम्ही घेऊन टाका, काही टेन्शन नाही. एक पायाचं तुम्ही घेऊन टाका.